रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी सीताराम जाधव आपलं रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल चॅनल यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. शेतकरी मित्रांनो, आता ज्या ठिकाणी मी उभा आहे, ही जी पाठीमागं आपण बाग बघतोय, ही बाग सांगायचं, ह्या बागाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे ही अत्यंत निरोगी बाग आहे. आता मी निरोगी म्हणतोय ह्याचं कारण काय आहे, तर ना कुठल्या रोगाचा प्रादुर्भाव, ना कुठल्या कशाची डिफिशियन्सी कुठल्याही प्रकारची. ह्याचं कारण काय आहे, ही बाग निरोगी का आहे. एवढं वातावरण खराब असताना, सेटिंग होत नसताना, म्हणजे यावर्षीचं जे डाळिंब बागाचं जे शेतकरी आहेत, ह्या शेतकऱ्यांना असंख्य अडचणी आलेल्या आहेत. ह्या अडचणीवर मात करून ही बाग आज आपण स्टँड केलेली आहे. ह्याची कारणं काय आहेत, ह्यासाठी कुठली औषधं वापरलेत, कुठल्या कंपनीचं प्रोडक्ट वापरलेले आहेत, हे आता आपण जाणून घेऊया. तेल्या असेल, डांबरे असेल, कुजवे असेल किंवा अन्य काही रोगराई असेल, ही ह्या बागाच्या आसपाससुद्धा फिरकत नाही. का फिरकत नाही, कारण ही बाग 100% जैविक पद्धतीनं पिकवलेली आहे. रासायनिकचा लांबपर्यंत आणि ह्या बागाचा काही संबंध नाही. ही अशा प्रकारची निरोगी बाग या आपल्या शेतकरी मित्रांनी कशी पिकवली, त्याच्यासाठी त्यांनी काय नियोजन केलं, रोगराई आल्यानंतर त्याच्यावरती कशा प्रकारे उपाययोजना केल्या, हे आपण आता त्यांच्याकडनं जाणून घेऊया. आणि शेतकरी मित्रांनो, सांगायचं तात्पर्य हे आहे की मी मगाशी आत्ता उल्लेख केला की शेतकरी मित्रांनी म्हणलं, पण ॲक्च्युली सांगायचं म्हणजे ही बाग रामा ॲग्रोटेकच्या प्रतिनिधीची आहे. म्हणजे मोहोळ तालुक्यातील राहुल भानवसे सर यांचा स्वतःचा प्लॉट आहे. गेल्या 5 वर्षापासून ते रामा ॲग्रोटेकचं काम करतात आणि त्यांनी आपल्या बागेमध्ये प्रोडक्ट वापरून ही बाग अशी फुलवलेली आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि जाणून घेऊया की कशा प्रकारे झाडावर सेटिंग झालेलं आहे, कुठले रोगराई आहे का, ह्यासाठी त्यांनी काय उपाययोजना केल्यात, कुठली प्रोडक्ट वापरलेत, सुरुवातीपासून आत्तापर्यंतचं नियोजन कसं आहे, हे आता आपण त्यांच्याकडं जाणून घेऊया. चला तर शेतकरी मित्रांनो, आपण प्रत्येक प्रोडक्टची, प्रत्येक झाडाची, प्रत्येक रोगराईची आपण इत्थंभूत माहिती घेऊ आणि निरोगी बाग कशी पिकवायची ह्याचं सविस्तर मार्गदर्शन अथवा आपण त्यांचं नियोजन आणि नियोजनाची जर आपण कास पकडली आणि योग्य पद्धतीनं आपण जर त्याचं नियोजन केलं, तर हे असं नंदनवन फुलल्याशिवाय आपल्यासुद्धा शेतात शेतकरी मित्रांनो राहणार नाही. तर आता आपण त्यांच्याकडं जाणून घेऊया. मित्रांनो, तत्पूर्वी आपण सगळी माहिती आपल्या भानवसे सरांकडनं जाणून घेण्यापूर्वी आपण झाडावरती बघू शकता की कशा प्रकारे सेटिंग झालेलं आहे. अतिशय क्रिटिकल वातावरण असताना यावर्षी म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण बघायला गेलं तर शेतकरी मित्रांना, डाळिंब उत्पादक जे शेतकरी मित्र आहेत त्यांना सेटिंगसाठी प्रॉब्लेम आलेला, फ्लॉवरिंगसाठी प्रॉब्लेम आलेला आहे. हे आता आपण या ठिकाणी बघू शकतो की झाडावरती कशा प्रकारे सेटिंग झालेलं आहे, झाड केवढं आहे, त्याच्यावरती फळं केवढे आहेत, हे आता आपण या ठिकाणी बघू शकतो. कुठल्याही प्रकारची रोगराई नाही, काडीला खोडाला व्यवस्थित सेटिंग झालेलं आहे. आता आपण याची साईज बघू शकतो. हा फक्त हे बाग साधारणतः 14 महिन्याची बाग आहे. आज आपण धरले म्हणजे साधारणतः 11 महिन्याची बाग असताना आपण याला इत्रेल मारलेलं आहे आणि बाग पकडलेली आहे. हे बघू शकतो आपण कशा प्रकारे या ठिकाणी सेटिंग झालेलं आहे. हे सेटिंग फक्त आतापर्यंत याला 2.5 महिने झालेले आहेत. 2.5 महिन्याची दिवस झालेला असताना, 2.5 महिने झालेला असताना झाडावर जवळजवळ 100 ग्रॅम ते 150 ग्रॅमपर्यंत साईज सरासरी फळाची आता झालेली आहे. तर रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, आपण मग असे म्हणल्याप्रमाणे आता आपण भानवसे साहेबांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि आपण आता त्यांच्याकडं सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर नमस्कार सर, रामकृष्ण हरी. नमस्कार, रामकृष्ण हरी. तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या बागेमध्ये रामा ॲग्रोटेकची कोणकोणती उत्पादनं वापरली आहेत, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या बागेचं एवढं परफेक्ट नियोजन कसं केलं, त्याच्यानंतर तुमच्या बागेमध्ये काय अडचणी आल्या आणि त्या अडचणीवर तुम्ही रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून कशी मात केली, ह्याचं सविस्तर माहिती आपल्या शेतकरी मित्रांना द्या, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या बागेमध्ये असं परफेक्ट नियोजन करता येईल. नमस्कार, रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो. माझं नाव राहुल भानवसे, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी मोहोळ तालुका. हा आपला टोटल 980 झाडाचा प्लॉट आहे. जवळजवळ ह्या झाडाशीला टोटल 15 महिने पूर्ण झालेले आहेत लावून. आपण ह्याला जशी म्हणजे लागण केली, ते लागण केल्यापासून आपण ह्याला रामा ॲग्रोटेकचं पूर्ण म्हणजे
प्रोडक्ट यूज केलेले, म्हणजे जसं जसं आपण बाहेर आतापर्यंत 3 वर्ष आपण जसं बाहेर आपण बागा बरोबर. पुरवल्या, म्हणजे शेतकऱ्यांना जसं आपण उत्पन्न काढून दिलं ओके. किंवा आपण शेतकऱ्यांना जसं गायडन्स केलं, जसं आपण समजावून सांगितलं, अनुभवातनं ज्या गोष्टी शेअर केल्या त्या गोष्टीवरच आपण त्या गोष्टीचा अभ्यास करूनच आपण हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा, आता सरांनी बोलता बोलता आपल्याला सांगितलं की जे 3 वर्ष 4 वर्ष जे रामारोडेचं त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, जे शेतकरी मित्रांना त्यांनी योग्य मार्गदर्शन केलेलं आहे, त्या मार्गदर्शनाच्या जोरावरती, त्या मार्गदर्शनाच्या आधारावरती हा त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये प्लॉट डेव्हलप केलेला आहे. तर सर आम्हाला सांगा की साधारणतः आता इथरेल मारून या बागेला किती महिने झालेत? आता ह्याला आपण टोटल 11 फेब्रुवारी 11 फेब्रुवारीला 11 जानेवारीच पहिलं पाणी आहे. पाणी, हा 11 जानेवारीला आपण पहिलं पाणी देऊन पानगळ केली. पानगळ केलेली. म्हणजे साधारणतः आता आपण बघायला गेलं तर एक साधारणतः पावणे 3 महिने 3 महिने ऑलमोस्ट आपल्या बागाला आता झालेले आहेत. तर आता शेतकरी मित्रांनो सांगितलं की 3 महिन्यापर्यंत झालेलं आहे. तर आपण आता इथं बघू शकतो की कशा प्रकारे फळाची सेटिंग झालेली आहे, फळाची झाडाची कॅनोपी कशी आहे, फळावरती ग्लिचिंग कसं आहे, म्हणजे कुठल्याही रोगराईचा अटॅक आपल्या बागामध्ये नाही. अटॅक नाही म्हणजे आपण ह्याला सुरुवात म्हणजे ह्याला आपण कसलं शेणखत फक्त भरलेलं आहे. शेणखता व्यतिरिक्त आपण ह्याला एकही बेसळ डोस नाही. नाही म्हणजे लांब पर्यंत जसं आपण बाकीच्या आतापर्यंत 3 वर्षापर्यंत आपण जो फॉर्म्युला तर मार्केटमध्ये आपण शेतकऱ्यांना वापरला तोच फॉर्म्युला आपण घरी वापरला. पण जे बाहेर केलंय तेच आपण इथं घरी आपल्या घरच्या प्लॉट मध्ये केलेलं. बरोबर आहे. ज्या पद्धतीने आपण 3 वर्षात आपण शेतकऱ्याला जे सांगत होतो की तुम्ही बाबा रासायनिक बेसळ डोस टाकायची गरज नाही, तुम्ही फक्त शेणखत भरा, त्याचंच एक उदाहरण म्हणजे आपण तयार केलेला हा प्लॉट आहे. म्हणजे शेणखत आणि रामारोडे. म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगायचं तात्पर्य बघा, जर कुठल्या गोष्टीचा परस्पर संबंध असेल तर असं म्हणलं तर काय सुद्धा वागो ठरणार नाही. म्हणजे शेणखत हे आपल्या शेतामध्ये म्हणजे आपल्या जनावरांचं म्हणजे जैविक खत, आणि रामारोडे म्हणजे एक जैविक म्हणजे कंपनी. शेणखताला एक म्हणजे शेणखताचा भाव म्हटलं तरी काय अडचण नाही. म्हणजे बरोबर आहे. म्हणजे कसं असतं की कुठल्या ना कुठल्या गोष्टीला कशाचा तर आधार घ्यावा लागतो, तसं शेणखताला रामारोडे आणि रामारोडेला शेणखत, म्हणजे हे जर एकत्रितपणे आलं तर ही अशी क्रांती जमिनीमध्ये. म्हणजे शेतकऱ्याची जर जमीन वाचवायची असेल तर उत्पन्न चांगलं काढायचं असेल तर त्याला 2च पर्याय आहेत, एक शेणखत आणि एक रामारोडे. आता बघा सर, शेतकरी मित्रांनो सरांनी अतिशय मार्मिक शब्दामध्ये आपल्याला सांगितलं, जर आपल्याला जमीन वाचवायची असेल, म्हणजे आज आपण बघत चाललेलो आहे की वरचेवर दिवसेंदिवस जसं आपण पुढं चाललोय, प्रगती होत चालली आहे, तसं कुठंतरी जमिनीचा ऱ्हास होत चाललेला आहे, आणि त्याला पर्याय जर काय असेल तर रामारोडे आहे. तर सर आता आम्हाला सांगा की ज्यावेळेस तुम्ही जानेवारीमध्ये तुम्ही पहिलं पाणी दिलं त्याच्या इथरेल मारलं होतं, त्याच्यानंतर तुम्ही रामारोडेची कोणकोणती प्रोडक्ट पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे जमिनीतून असेल आणि वरून स्प्रेमध्ये असेल, आम्हाला पहिल्या 15 दिवसामध्ये जी तुम्ही रामारोडेची उत्पादनं वापरले त्याच्याबद्दल आपल्या शेतकरी मित्रांना सविस्तर माहिती द्या. इतर मारल्यानंतर आपण सुरुवातीच्या पहिल्या पाण्याला आपण रामारोडेचं आपण रामा वॅमॅक्स, बायोक्रांती आणि एन बॅक्टेरिया, पी बॅक्टेरिया आणि के बॅक्टेरिया दिलते. बरं सुरुवातीला म्हणजे त्यामुळे काय झालं, आपल्या जमिनीतली जी म्हणजे जी झाडाची मुळी आहे ती फास्ट चालू झाली. बरोबर. मुळीला झाल्यानंतर त्यानंतर आपण त्या ह्याला डोस दिला डाळिंब स्पेशलचा. बरं. चौक्या अवस्थेत. बरोबर. डाळिंब स्पेशल दिल्यामुळे चौकीच आपली एक लेवलला निघली आणि कळी टाकायला सुरुवात झाली. बरं. त्यानंतर आपण जसं जसं स्टेपनुसार आपण ह्याला यूज करत गेलो. वरनं आपण स्टीम ग्रो, रामा मॅजिक आणि रामा झुरबाऊन 34 म्हणजे कळीसाठी. म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा, मुळे डेव्हलप करायचे असेल तर आपण ज्या जो फॉर्म्युला आपण इतर मार्केटमध्ये शेतकऱ्याला आपण देत होतो त्याच पद्धतीने त्यात काहीच बदल नाही. आपण जे शेतकरी आपले आता ह्याच्यात बघणार असतील ते शेतकरी कमेंट बी करतील, कारण त्या ज्या शेतकऱ्यांना आपण सांगत होतो जे आजपर्यंत की कसं तुम्ही यूज करायचं, तोच शेड्यूल आपण ह्या बागात वापरलेला आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा, जर बागात कळी काढायची असेल आणि सेटिंग करायचं असेल तर डाळिंब स्पेशल. म्हणजे सुरुवातीला जर तुम्हाला चांगली चौकी काढायची असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्वाची असते मुळे. बरोबर. त्यासाठी तुम्ही आपलं रामा वॅमॅक्स, बायोक्रांती आणि पी बॅक्टेरिया आणि के बॅक्टेरिया, एनपीके बॅक्टेरिया, तुम्हाला एन नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश, बरोबर, हे सर्व गोष्टी एकदम मिळाल्यामुळे चौकी एकदम व्यवस्थित. म्हणजे झाडाला, शेतकरी मित्रांनो सांगायचं तात्पर्य काय, झाडाला ज्या गोष्टीची गरज आहे त्या आपण एनपीकेच्या माध्यमात, बॅक्टेरियाच्या माध्यमातून आपण झाडाला दिलेला आहे, आणि त्याच्यामुळे आपल्याला हे आता बदल दिसतंय. त्यानंतर बाग फुटायला चालू झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात भारी प्रोडक्ट म्हणजे कळी काढायचं असेल तर तुम्ही डाळिंब स्पेशल, मॅजिक आणि मायक्रोन्यूट्रंट ओके बरोबर डोस देऊ शकता. म्हणजे पहिल्या 1 महिन्याचा म्हणजे ज्यावेळेस फ्लावरिंग निघतं आणि सेटिंग होतं त्यावेळेस तुम्ही सेटिंग पर्यंत तुम्ही प्रत्येक महिने म्हणलं तर 5-6 दिवसाला जर डाळिंब स्पेशलचा डोस केला तर तुम्हाला इतर कुठलंच मॉलिक्युल वापरायची गरज नाही. तुम्ही आता जे मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रेड आहेत,
त्या कुठल्याही प्रकारची ग्रेड आतापर्यंत वापरलेली आहे का? ह्या आपण प्लॉटला एकही प्रकारची ग्रेड वापरली नाही, कुठल्याही प्रकारची आपण ह्याला खालनं दिलेलं नाही किंवा बेसळ डोस टाकलेला टाकलेला नाही. नाही. ह्याला आपण पोटॅश लेवल मेंटेन करण्यासाठी आपलं रामाडेक्सचं रोडोके बरोबर. आणि बायोसृष्टी ज्या टायमाला आपल्याला वाटलं बाग पळायला लागली, कारण मध्ये 2 महिन्यात वातावरण चिघळ होतं, हा, ज्या बरोबर. टायमाला बाग चौक्या अवस्थेत गेली त्या टायमाला गारपीट किंवा पावसाचं वातावरण आल्यामुळं पाऊस झालता, बऱ्यापैकी पाऊस झालता. त्या पावसात बऱ्यापैकी मार्केटमधल्या बागा फेल बी गेल्या. बरोबर बरोबर. कारण रिटर्न काय बागाशीला कळी बी निघलाय, अजून बी बागा काय 3-3 महिने त्या बागाला कळी कळी निघत नाही. बऱ्याच बरोबर. शेतकऱ्यांचं बरं, problem होतं. असा प्रॉब्लेम होता ह्या वर्षी की नपुसक कळीचं प्रमाण हा, जास्त जास्त होतं, नरकळीचं प्रमाण. नरकळीचं प्रमाण जास्त होतं. ह्या विभागाला त्या वातावरण चिघळल्यामुळं आपण नरकळी निघाली होती. नरकळीला कोणी थांबू शकत नाही. बरोबर. म्हणजे कारण कुठले- वातावरणाच्या समोर जर झाडातलं जे सेन रेशो असतो बरोबर. इनबॅलन्स झाला तर नरकळी ही टाकतच. बरोबर आहे. म्हणजे ते एक त्याला नैसर्गिक कारण आहे ते. बरोबर आहे. कारण वातावरण चिघळ की नंतर कुठलीच मॉलिक्यूल बरोबर. थांबू शकत नाही. बरोबर आहे. तुम्ही किती जरी प्रयत्न केला तर नंतर थांबत नाही. आता सर माझ्या हातामध्ये एक असं प्रोडक्ट आहे शेतकरी मित्रांनो, आणि सर तुम्ही पण आम्हाला सांगा की खरंच पांढऱ्या मुळीची जादू म्हणलं की आपसुक तोंडातनं नाव येतं ते रूट मॅजिक. रूट मॅजिक. म्हणजे शेतकरी मित्रांनो मॅजिक हे आपण कंपल्सरी प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक पाण्याला देतोच, त्या पद्धतीने हे प्रत्येक पाण्याला ह्या प्लॉटला गेलेला आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो खरंच जर आपण हे जर प्रोडक्ट आपल्या बागामध्ये वापरलं तर आपल्याला मुळी डेव्हलप करायसाठी दुसरं कुठलंही प्रोडक्ट वापरायची गरज नाही, किंवा निमाटोड सारखा आज रोग सुद्धा आपल्या बागामध्ये लांब पर्यंत बांधा कडेने फिरकल फक्त, पण आपल्या आत एंट्री करणार नाही. आणि सर आता एक असा प्रॉब्लेम आहे किंवा असं की हैराण आहेत डाळिंब उत्पादक शेतकऱ्याच्या मागं एक काय म्हणतात ते अनाथ माती कालवाचं काम करणारा जर कुठला रोग असेल तर तो कुठला रोग आहे? तेलकट. आता जर आपण बाहेर बघितलं किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं किंवा डाळिंबाला म्हणलं तर 2 म्हणजे अडचण करणारे म्हणजे शेतकऱ्याला जास्त त्रास देणारे फेल घालणारे म्हणलं तर 2 रोग म्हणजे एक नपुसक कळी, नरकळी नरकळी. आणि बरोबर. तेलकट. सगळ्यात जास्त शेतकऱ्याची झेट करणार 2 ह्याच्यातलं म्हणलं म्हणजे महत्वाचा रोग म्हणलं तर नर जास्त निघले की शेतकरी खचतो. बरोबर. एकदा बागावर तेलकट आलं की शेतकरी खचतो. मग त्यासाठी जे तुमच्या हातामध्ये प्रोडक्ट आहे निमकरण, हे असं प्रोडक्ट आहे म्हणजे आतापर्यंत आपण प्रत्येक शेतकऱ्याला सांगितले हा. ज्या टायमाला वातावरण चिरगळतंय तुम्ही त्या टायमाला कुठलंच तुम्ही काय वापरू नका. बरोबर. फक्त तुम्ही 5 ते 6 दिवसाला तुम्ही निमकरंज कापूर बरोबर. ह्याबरोबर अजून एक करू शकता, तुम्ही निमकरंज कापूर प्लस एखाद्या स्प्रेमध्ये तुम्ही रोडोक्यू घेऊ शकता. रोडोक्यामध्ये काय ऑर्गॅनिक पोटॅश असल्यामुळे ते झाडातलं पोटॅश वाढवलं की तुमचं तेलकट जागेवर थांबते. बरोबर. अजून एक ह्यासोबत करू शकता की तुम्ही निमकरंज, भीमसेन कापूर आणि बायोइन वॉटर. तर तुम्ही बायोइन वॉटर असेल ही एक म्हणजे तुम्ही ही फक्त जर तुम्ही ही मॉलिक्युल जर तुम्ही 5-6 दिवसाला जर वातावरण जोपर्यंत शांत होत ना तो वापरलं, बाकी कुठलंच कॉपरयुक्त तुम्ही स्प्रे घेऊ नका. कारण कॉपरचं इतर तुम्ही जर बाकीचं जर वापरत बसलं तर झाडच रेसमध्ये जाते. आता बरोबर. आपल्या बागामध्ये कसला कुठलाही प्रकार नाही, कसलंच नाही. बरं तेलकट आतापर्यंत आपल्या बागामध्ये दिसलंय का किंवा आलंय का? अजून एक पानावर बी नाही, कशावरच नाही. सगळ्यात अगोदर तेलकट पानावर येतं. बरोबर. पण म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा की खरंच निमकरण म्हणजे खरंच शेतकऱ्याचा एक प्राण म्हणलं तर काय सुद्धा वावगं ठरणार नाही. तेलकटवर काम करायचं असेल तर शेतकऱ्यांनी पहिल्यांदा सगळ्यात जास्त मुळीवर काम करणं गरजेचं. तुमचं पाण्याचं सरकं म्हणजे पाणी, तुम्ही पाणी कसं सोडता त्या अवस्थेत पाणी तुम्ही कमी जास्त करून चालत नाही. आता लोक काय करते ते तेलकट जास्त वातावरण चिघळे पाणी पूर्ण कमी करते. बरोबर. मग त्यानं काय होतं, झाड स्ट्रेसमध्ये जाते. बरोबर. कारण अजून वीक होतं किंवा तुमच्या पानातलं अन्नद्रव्य झाड श्वासाला त्याला बळी पडत. पाणी कमी झाली झाडाची पानं कमकुवत होतात. बरोबर. हे चुकीचं आहे सगळ्यात. बरोबर. तुमचं जे पाणी आहे ते पाणी त्याच लेवलला ठेवायचं. बरोबर. जरी वातावरण किती सगळं तरी काहीच अडचण येत. बरोबर. म्हणजे शेतकरी मित्रांनो सांगत तात्पर्य एवढा आहे की जर आपण म्हणजे सरांनी आता सांगितलं की नियोजन कसं, आता आपण नियोजनावरती चर्चा करतो किंवा प्रोडक्टवर आपण सांगतोय की कुठल्या स्टेजला कुठलं प्रोडक्ट वापरलं पाहिजे. तर सर तुम्ही अतिशय आम्हाला चांगल्या प्रकारे आता सांगितलं आता जे चालू होतं आपल्या ह्याला स्प्रेला बागाला नेमकरंज कापूर, बायोइन वॉटर, नेमकरंज कापूर, रोडोके. ती बी पाऊस वातावरण थोडं झालं तर हे नसेल तर आपण कंपल्सरी नेमकरंज कापूर आणि बायोइन वॉटर आणि रोडोके हे जास्त स्प्रे वापरतोय. बरोबर. म्हणजे 100% आपण जर रामारोडेकचं प्रोडक्ट वापरून हे अशा प्रकारचे आपण बाग आणू शकतो. ह्याचं जिवंत उदाहरण आपली ही स्वतःची बाग आहे. म्हणजे असं असतं की शेतकरी मित्रांनो फक्त असा आपल्याला बरेचसे शेतकरी मित्र आपले प्रश्न विचारतात की साहेब तुमच्या घरी बाग आहे का किंवा तुम्ही तुमच्या घरी प्रोडक्ट वापरता का? तर आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो आम्हाला एवढं सांगायचं आहे की जसं आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करतो अगदी त्याच पद्धतीनं आमच्या स्वतःच्या घरी सुद्धा किंवा स्वतःच्या बागेत सुद्धा आम्ही ही प्रोडक्ट वापरून हे अशा प्रकारची क्रांती घडवलेली आहे. म्हणजे फक्त शेतकरी मित्रांच्याच रामारोडेचं जे तत्व आहे की
शेतकरी कसा जगला पाहिजे ह्या तत्वावरती आज रामारोडेक काम करतंय. आणि सगळ्यात महत्वाचं की तेलकट आता आपण बघतोय की वातावरण तुम्ही म्हणलं की आता तेलकटचं वातावरण लय भयानक झाले, बरोबर. शेतकरी हे झाले. हा ह्या गोष्टीमध्ये आपण आता तुम्हाला मी वरनं सांगितलं स्प्रेचं काय चालू, बरोबर. मग पुन्हा डोक्यात असतं लोकांशी आता खालनं काय सोडा. ओके, बरोबर. आपण खालनं थांबवलं की खालनं झाडाचं अन्नद्रव्य थांबवलं की आता समजा तुम्ही आजारी पडलाय, बरोबर. आजारी पडल्यानंतर तुमचं खाजगी बंद केलं किंवा तुम्ही काहीच नाही खाल्लं तर तुम्हाला गोळ्या काम करतील का? नाहीत करणार, विकनेस आहे ना. औषध तुम्हाला काम बरोबर, करेल. काम करणार तुम्हाला डॉक्टर काय सांगते थोडंफार खावा. तसं बरोबर. झाडाचं बरोबर आहे. ह्या अवस्थेत आपण तेलकटला जर कंट्रोल ठेवायचं असेल तर तसंच जमिनीतनं किंवा ह्याचा एखादा आजार बारायचा असेल तर काही गोष्टी जमिनीतनं करायला पाहिजे. त्या टायमाला आपण आता सध्याला ह्या कंडिशनला ह्या बागाला चालू आहे जमिनीतून आपलं बायोसृष्टी आणि रोडोके ओके. आणि बायोसृष्टी, रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूटन. मायक्रोन्यूटन. कारण मायक्रोन्यूटनमुळे झाडाला ताकद राहते, बरोबर. झाडाला विकनेसपणा कमी होतो, रोगप्रतिकारक क्षमता झाडाची वाढते. डोस चालू आहे आपला म्हणजे आलटू पलटून बायोसमृद्धी आणि रोडोके आणि रूट मॅजिक. बायोसमृद्धी रोडोकेनं साईज पण वाढते, रोडोकेनं झाडातलं पोटॅश लेवल वाढल्यामुळे झाडात नत्र न्यूट्रल होऊन झाडं तेज राहतात, बरोबर. आणि रोडोकेनं पोटॅश दिल्यामुळे झाडाची मुळी बी चांगली राहते, रोगप्रतिकारक शक्ती बी जास्त वाढते. तर शेतकरी मित्रांनो, आता सरांनी अतिशय चांगल्या प्रकारचे आपल्याला माहिती दिली. त्यांनी कुठल्या स्टेजला कुठलं प्रोडक्ट रामा ॲग्रोटेकचं काम करतं, ते कशा प्रकारे वापरलं पाहिजे, आणि इथून पुढं सुद्धा कुठली प्रोडक्ट त्यांनी आता सध्या कुठली चालू आहे, त्यांनी इथून पुढं कसं नियोजन आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं. आणि शेतकरी मित्रांनो, आज हा आपला ह्या बागेतला हा दुसरा भाग आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सगळी सविस्तर सांगितलेलं आहे की पानगळ केल्यापासून कुठले कुठले प्रोडक्ट रामा ॲग्रोटेकचे आपण ह्याला यूज करू. बरोबर. फ्लॉवरिंग मध्ये कुठलं यूज करू शकतो, सेटिंग मध्ये कुठलं यूज करतो, आपण पहिल्या भागात सांगितलेलं आहे. आता हा आपला दुसरा भाग. कंडिशन आहे ते आपलं हे असते तेलकट किंवा बरोबर जे दमवणार असं वातावरण खराब. बरोबर. ह्या भागात आपण सांगितलेलं हे नंतरचा भाग निघणार आहे तो आपला साईजवर आणि कलरवर गोष्टी केल्या हो, त्याचं मार्केट असेल, त्याची साईज असेल, त्याची ग्लस्टर असेल मालाचं, ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण तिसरा भाग घेणार आहे. त्यावेळेस आपल्या शेतकरी मित्रांना दूध का दूध आणि पाणी का पाणी बघायला मिळेल. आणि सर, आम्हाला आणखी सांगा की फक्त तुम्ही ह्याच पिकासाठी वापरताय का तुमच्या शेतामध्ये अनेक दुसरी पिकं आहेत त्यासाठी पण तुम्ही वापरता? सगळ्याच पिकासाठी वापरतो. आता पलीकडे आपण बेमुग केलेला आहे. आता हे बेमुग केलेला आहे. आता बेमुगाचं सगळं नियोजन आपले संभाजी भानुसे बरोबर म्हणजे हे बघतात. ह्या डाळिंबीचं बी काम बऱ्यापैकी हेच हँडल करतात. बरोबर. हे जे गोष्टी करायच्या बाकी काय असेल ते ह्यातली जी काम आहेत ते सगळे ते करतात. आता ह्या बेमुगाकडे बघितलं तर तुम्हाला बेमुग जर लावला तर ह्या बेमुगाला फक्त आपण लावल्यापासून एकच फक्त स्प्रे घेतलेला आहे. बरोबर. फक्त स्टीम ग्रो आणि रामागोल्ड. तर शेतकरी मित्रांनो, आता सांगितल्याप्रमाणे फक्त डाळिंब नाही तर तुमच्या शेतीमधलं कुठलंही पीक असेल, ऊस असेल, डाळिंब असेल, पेरू असेल, केळी असेल, तरकारी पिकामध्ये टोमॅटो असेल, कलिंगड असेल, खरबूज असेल, मिरची असेल, तुमच्या पिकात शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतातलं कुठलंही पीक असू द्या, तुमच्या बांधावरती येऊन तुम्हाला योग्य मार्गदर्शन करायचं काम आज रामा ॲग्रोटेक करत आहे. फक्त विकायचं काम करत नाही तर शेती पिकवण्याचं काम सुद्धा आज रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून होत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण सांगितलं की रामा ॲग्रोटेक कशा प्रकारे काम करत आहे. आपण आता ह्या भागामध्ये बसलेल्या सरांनी अतिशय योग्य पद्धतीने आपल्याला सांगितलं. तर शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेक आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत, प्रत्येक गावापर्यंत पोहोचलेला आहे, त्यांच्या दारापर्यंत पोहोचलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, असा गैरसमज करून घेऊ नका की हे रामा ॲग्रोटेकचं एक केंड आपल्या शेतामध्ये काय काम करू शकतं. जे आजपर्यंत आपण जे परंपरागत शेती करत आलेलो आहे, ह्या परंपरागत शेतीला जर थोडंसं आधुनिक पद्धतीने आपल्याला करायचं असेल, जे पोत्यावर पोती टाकून आपण जे जमिनीचा ऱ्हास केलेला आहे आणि जमीन जर आपल्याला खरंच वाचवायची असेल, आपलं चांगलं उत्पन्न वाढवायचं असेल, आपल्याला शेतीमध्ये क्रांती घडवायची असेल, तर 100% शेतकरी मित्रांनो तुम्ही रामा ॲग्रोटेकचं प्रोडक्ट वापरा. तुमच्या शेतामध्ये जे पीक आहे त्या पिकासाठी एकदा वापरून बघा, विश्वास ठेवा. एकदा वापरणं म्हणजे वापरू का नको करण्यापेक्षा तुम्ही कुठलं बी बाजारातलं एखादं कुठलं बी कानाला गेलं तर तुम्ही 2-3 हजार रुपये घालवता. बरोबर. पण तुम्ही रामा ॲग्रोटेकचं एक प्रोडक्ट असं आहे की पण रामा ॲग्रोटेक अशी खात्री देत आहे की तुम्ही वापरल्यानंतर रिझल्ट नाही आलं तर पैसे परत. असं कुठलंच मॉलिक्युल नाही भारतातलं किंवा महाराष्ट्रातलं किती म्हणतंय की तुम्ही वापरल्यानंतर रिझल्ट नाही आलं तर पैसे परत देतो. असं नाही की तुम्हाला हे फक्त प्रोडक्ट आम्ही वापरा म्हणतोय. बरोबर. हे वापरून बघा, वापरल्यानंतर सोडल्यानंतर तुम्हाला रिझल्ट नाही आला, बरोबर, रिझल्ट नाही आला तर पैसे परत. जर रिझल्ट आला तर तुमचं नशीब चांगलं, म्हणजे तुमची जमीन वाचली, तुमचं उत्पन्न वाचलं, तुमचा जो भरमसाठ खर्च जो आतापर्यंत चाललाय किंवा तुम्ही जे आता उत्पन्न घटत चाललंय, आता बघितलं तर ऊसामध्ये तर उत्पन्न पूर्ण घटत गेलेलं आहे. शेतकऱ्यांचा खर्च बी निघाला नाही कुठे, आणि त्यात जिथं जिथं बिल अडकवले तिथे तर पाकच मेलेला आहे. बरोबर. मग आपण असं एक म्हणजे आपण मार्केटमध्ये एक ट्रेंड आणलाय की तुम्ही वापरून बघा, नाही रिझल्ट आलं तर आपण पैसे एवढे गॅरंटी देऊन आपण प्रोडक्ट
रामारोडेक एवढी खात्री देते माध्यमातून गावागावात प्रत्येक तालुक्यात आपण मोहोळ तालुक्यात आता हा आपला मोहोळ तालुका आहे. बरोबर. मोहोळ तालुक्यात तर आपण अशीच थीम राबवली की जिथं कुठलं गाव नाही असं तिथं रामारोडेकचं नाव पोहोचलं नाही. नाव ते आपल्याला ही क्रांती केलेली आहे आतापर्यंत आपण महाराष्ट्रभर केली. बरोबर. कारण महाराष्ट्रात आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बरेच शेतकरी असं बघायला गेलं तर बरेच शेतकरी आपल्याला ओळखतात. बरोबर. आता आपण एक निर्णय घेतला, डिसिजन घेतलं की आपल्या तालुका असं आतापर्यंत आपण फक्त बाहेरच बघितलं. बरोबर. आता हेच आहे की खरंच आपल्या शेतातलं जे कमी झालेलं उत्पन्न आहे हे जर खरंच आपल्याला वाढवायचं असेल तर अवश्य एकदा तुम्ही रामारोडेकशी संपर्क साधा. आजकाल शेतकरी मित्रांनो सोशल मीडियाचा जमाना आहे, त्या ठिकाणी सुद्धा रामारोडेक कमी पडलेलं नाही. आज तुम्ही बघायला गेलं तर सकाळी उठल्यानंतर पहिला मोबाईल हातात घेतल्यानंतर रामारोडेकचं व्हिडिओ येतात, तुम्हाला रामारोडेक दिसतं. आणि असं कुठला आत्ता मला असं वाटत नाही की असं कुठल्या घरात अँड्रॉइड मोबाईल नाही किंवा कोण वापरत नाहीत असं नाही. अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत थोरांपर्यंत सर्वजण मोबाईल वापरतात. शेतकऱ्यांनी जर खरंच जर आता जी परिस्थिती इथून तर लय बिकट होत चाललेली आहे, कारण शेती वाचवायचं असेल तर तुम्हाला योग्य ते मॉलिक्युलची जोड घ्यावी लागणार किंवा कोणाची तर साथ घेतल्याशिवाय तुमची शेती वाचू शकत नाही. बरोबर. जरी माझं एवढं मोहोळ तालुक्या किंवा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एकच गोष्ट आहे की तुम्हाला जर शेतीविषयक जास्त माहिती किंवा शेतीविषयक माहिती जाणून घ्यायची असेल किंवा शेतीविषयक कुठल्या प्रॉडक्टची माहिती घ्यायची असेल तर तुम्ही रामारोडेकच्या चॅनलला सबस्क्राईब किंवा इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करा किंवा फेसबुकच्या पेजला फॉलो करा. जेणेकरून तुम्हाला आता जर तुमची इच्छा होत नसेल तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून त्या ज्या शेतकऱ्यांनी वापरले त्या शेतकऱ्यांचे मनोगत, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर त्यात दिलेले असतात किंवा त्या शेतकऱ्यांशी तुम्ही बोलून घ्या. त्या तालुक्यात शेतकरी मित्रांनो रामारोडेक एवढ्या बारीक बारीक गोष्टीवर काम करते. व्हिडिओच्या खाली त्याचा तालुका असतंय, त्याचं गावाचं नाव असतं. तर अवश्य तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी रामारोडेकचं ऑफिस आहे, त्या रामारोडेकच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही महत्त्वपूर्ण इत्तमभूत माहिती घ्या आणि माहिती घेऊन तुम्ही प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता. एकदा अवश्य वापरा. तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर आत्ताच इंस्टाग्रामला फॉलो करा. फेसबुकला फॉलो केलं नसेल तर अवश्य तुम्ही फेसबुकला फॉलो करा. यूट्यूब चॅनलला रामारोडेकच्या तुम्ही फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर 100% तुम्ही ते सबस्क्राईब करा. तुम्हाला प्रत्येक पिकावरती रोज व्हिडिओ पडतात. तुम्हाला प्रत्येक पिकाचा अगदी योग्य मार्गदर्शनाचा व्हिडिओ सगळे बघायला मिळतील. ऊस असेल प्रत्येक व्हिडिओ नवीन दररोज म्हणजे दिवसाला 2 व्हिडिओ पडणारी भारताची पहिली कंपनी की जे सत्य तत्वावर चालणारी, म्हणजे बरोबर जे आहे ते खरंच बरोबर, म्हणजे जे दिसतंय ते बरोबर आहे. म्हणजे आपलं जे डायलॉग आहे बाप दाखवला तर श्राद्ध घाल, ह्या पद्धतीनं ह्या तत्वावर रामारोडेक काम करते. आपल्या युट्यूब चॅनलवर किंवा फेसबुक चॅनलवर किंवा इंस्टाग्राम चॅनलवर दररोज दोन व्हिडिओ अपलोड होतात. बरोबर. त्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच आव्हान आहे की तुमची आपल्याला शेती वाचवायची असेल, आपलं उत्पन्न वाढवायचं असेल, आपल्या घरामध्ये क्रांती घडवायची असेल तर खरंच रामारोडेक हा आपल्याकडं खरंच 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 बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही आत्ताच रामारोडेकच्या संपर्कात या आणि आपली शेती पिकवा आणि शेती वाचवा सुद्धा. रामकृष्ण हरी. शेती तुमची, खात्री आमची. शेती तुमची, खात्री आमची. नाद केला पण वाया नाही गेला, नाद केला पण वाया नाही गेला. चिखला धुरळा, पाण्यात चिखला धुरळा, पाण्यात रामा है तो कमाल है, रामा है तो कमाल है. हॅशटॅग रामारोडेक.